नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका, इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करीत आहे. आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 आम्ही हवे आहोत का या पाठाचा तिसरा पाठ आपण आज शिकणार आहोत. पण मुलांनो, थोडंसं मी तुम्हाला दुसऱ्या पाठविषयी म्हणजेच दुसऱ्या विभागाविषयी थोडंसं सांगणार आहे. मुलांनो, लेखिका जशी त्या इस्पितळामध्ये दाखल झालेली आहे तेव्हा तिने पाहिलं की तिथे मांजरांचा विभाग आहे आणि त्या विभागामध्ये काही मांजरं म्हणजे त्यांना त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेलं आहे. त्यांना ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत होती. जसं आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये किचन ओटा या किचन का प्लेटफॉर्म रहता है, उसी तरह का प्लेटफॉर्म किया हुआ रहता है और उसके नीचे पार्टीशन करके उनके लिए सेपरेट अलग अलग एक एक विभाग में एक एक बिल्ली को मांजराला ठेवलं जातं आणि त्या विभागाप्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते की कुठल्या मांजराला कोणता आजार आहे, कोणती औषधं, कौन सी दवा उनको देनी पड़ती है, मतलब इसको क्या बीमारी है. तो हर एक का वो सब टेम्परेचर दिखाया हुआ जो पेपर या बोर्ड रहता है वो हर एक के खंड के बाजू में दीवार पे लगाया हुआ है. त्यानंतर लेखिकेच्या थोडंसं नंतर लक्षात आलं की यहाँ पे जो बिल्लियाँ है उनको उनके नाम भी दिए गए हैं और उनके जो मालिक है उनका जो सरनेम रहता है उस सरनेम के नाम से ही इन बिल्लियों को बुलाया जाता है या उनको याद किया जाता है. जैसे जाधव, गोखले, डिकुन्ना, टिपनिस, ये उन बिल्लियों के नाम है. उसके बाद जब भी लेखिका थोड्या वेळाने त्या हॉस्पिटलच्या बाहेर निघाली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की ती मांजरं आहेत ती खूप उदास झाली होती. जसं आपण एखाद्याला पेशंटला हॉस्पिटलला जर बघायला गेलो आणि त्यांना बघून झाल्यानंतर आपण जसं बाहेर पडतो त्यावेळेला त्या पेशंटला किती वाईट वाटतं, तस वैसी उदासीनता बच्चे थोड़े वो जो बिल्लियाँ थी वो सब उदास हो गई थी. आणि त्यानंतर लेखिका ज्यावेळेला पुढे आली तेव्हा तिथं तिने पाहिलं की एका टोपलीमध्ये बरीच पिल्लं आहेत. तिथे एक कुत्री शांत झोपलेली आहे. तर तिने त्या पिल्लांच्या अंगावरून हात फिरवला तर ती पिल्लं आहेत तपकिरी रंगाची, ब्राउनिश कलर, आणि पिल्लं आहेत पांढरी, काही ठिपक्या ठिपक्यांची, डॉट डॉट वाले हैं. जैसे उन्हें देखते लगता है कि वह रुई का जो कापूस मतलब रुई के सॉफ्ट कॉटन जैसा उधर रखा हुआ है ऐसे लग रहा था. अभी इसके बाद हम लोग तीसरे पाठ को, तिसऱ्या विभागाला सुरुवात करत आहोत. तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखीन एक विभाग लागला. इथं तऱ्हेतऱ्हेची कुत्री आहेत. लठ्ठ आणि रोड, चिडकी आणि शांत, साखळीला हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी तर काही स्वस्थ बसून राहिलेली. वहाँ से आगे जाने के बाद हमें कुत्तों का और एक विभाग दिखाई दिया. वहाँ पर हर प्रकार के कुत्ते थे, जाड़े, गोल मटोल, कोई शांत, कोई चिड़ा हुआ, कोई उनको बांधी हुई लोखंड की साखली रस्सी को, चैन को बार बार खींच के निकालने की कोशिश करने वाला, तो कोई एकदम शांती से बैठे हुए थे. एका कुत्र्याच्या कानामाग मोठं गळू झालं आहे. एकाचा मोडलेला पाय प्लास्टरमध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. मी दचकून मागे सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. जेन्या, चूप, असं नाही करायचं, आपल्या पाहुण्या आहेत त्या, चूप. एक कुत्ते के कान के पीछे बड़ी सी गांठ आई थी. एक का तो टूटा हुआ पैर प्लास्टर में था. एक कुत्ता तो मुझे देखते ही मुझ पर कूदने की कोशिश कर रहा था. मैं डर के मारे पीछे हो गई. भरत उसे चिल्लाता है, मतलब थोड़े से बड़े स्वर में उसे बोलता है
की जेन्या चुप बैठो, ऐसा नहीं करते, वह हमारे मेहमान हैं, चुप बैठो। जेन्या जणू समजल्यासारखा चूप बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे, तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. जेन्या जैसे समझ में आया और वह उधर ही चुप बैठ गया. दूसरा एक कुत्ता हम पर कूदने की कोशिश कर रहा था, लेकिन वह हम पर हमला या चिल्लाने के लिए नहीं या काटने के लिए नहीं, तो वह अपने आगे के दोनों पंजे जॉइन करके हमें वह सलाम नमस्कार करने के लिए, प्रणाम करने के लिए. जेन्या रागीट तर हा एकदम सालस. भरत मला म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. जेन्या एकदम गुस्से वाला, तो यह एकदम शांत स्वभाव का. भरत मुझे बता रहा था कि मैडम यह कुत्ता आने जाने वाले हर एक को ऐसे ही प्रणाम करता है. मी भरतला विचारले, इथं आणखी कोणते प्राणी येतात रे? मैंने भरत को पूछा, यहाँ पर और कौन कौन से जानवर आते हैं? पुष्कळ येतात बाई. भरत सांगू लागतो, शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकड येतात. बहुत सारे मैडम. भरत बताने लगता है कि यहाँ पर बकरी, बंदर, खरगोश सब प्रकार के जानवर आते हैं. आम्ही बोलत आहोत एवढ्यात माझ्या पायाजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. हम जब भी बातें कर रहे थे तभी अचानक मेरे पैरों के ऊपर से एक बिल्ली चली जा रही थी. भरत मुझे बताता है कि आप इसे हाथ लगाओ मैडम. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचा सर्वांग शहारतं, मग ती सावरते, माझ्या जवळ येते. मी तिला थोपटते, तशी ती प्रेमानं गुर गुर करू लागते. मैंने जैसे ही उसके पीठ पर हाथ रख दिया, उसका सारा शरीर थरथर करने लगा, शिवरिंग के जैसा. फिर वह मेरे पास आने लगी. मैंने उसे थोड़ा प्यार किया तो वह प्यार से मेरे पास आने लगी. मैंने भरत को पूछा, यह अचानक ऐसे घबराई हुई क्यों? मी भरतला विचारते, ही अशी दचकली कशी रे? भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. तुमचा अनोळखी हात लावून घाबरली. इथंच जन्मलेलं हे पोर, जन्मापासून ठार आंधळं. डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत, पण दिसत मात्र नाही हा. आम्ही हे पिल्लू पाळलं, आता मोठी मांजरी झाली आहे. इथं ती सगळ्यांना ओळखते. भरत बताता है, जन्म से ही वह बेचारी अंधी है. वह आपके हाथ का स्पर्श लगते ही थोड़ी डर गई. यहाँ पर ही उसका जन्म हुआ था. जन्म से ही वह आंधी है. आंखें देखोगी तो वह बहुत ही अच्छी मतलब क्लियर है, पर दिखता नहीं है उसे. हम लोगों ने उसे पाला है, अभी बहुत बड़ी बिल्ली हुई है. यहाँ पर वह सबको जानती है, इसीलिए विश्वास के साथ यहाँ घूमती रहती है. विश्वासाने वावरते. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल. हम लोग उसे बाहर नहीं छोड़ते हैं. बाहर वह किस तरह से रहेगी? हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळं जग पाहिलं असं वाटतं. का कुणास ठाऊक. आत शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांपुढे येत होतं. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? यह सब देख के मैं बाहर आ गई, पर एक अलग ही दुनिया मैंने देखी ऐसे लगा. न जाने क्या पता, अंदर जाते समय मैंने जो बाहर पड़ा था वह बार बार मेरे आँखों के सामने आ रहा था. हमें आपकी ज़रूरत है. आपको हम चाहिए क्या? मुलांनो, या विभागावर आधारित मी तुम्हाला शब्दार्थ दिले आहेत, थोडेसे वाक्प्रचार देखील दिलेले आहेत आणि काही कठीण शब्द अधोरेखित केलेले आहेत, अंडरलाईन केलेले आहेत. आणि हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत ते तुम्हाला 5 वेळा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.